नारायणगाव येथील अल्पावधीतच उत्तम कामगिरी करणाऱ्या श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन 2026च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी आळंदी येथे संस्थेचे आधारस्तंभ जगद्गुरु कृपांकित डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर अर्थात हरिभक्तीपरायण पंकज महाराज गावडे यांच्या शुभहस्ते पार पडले। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश जगदीश फुलसुंदर, उपाध्यक्ष परीक्षित नंदकुमार बोरकर, सचिव ॲडव्होकेट राजेंद्र महादेव कोल्हे तसेच सर्व संचालक मंडळ डॉक्टर संतोष निवृत्ती भोर, कौसराम कारभारी गाडगे, पांडुरंग शेठ दशरथ लांडे, शिवाजीराव महादू बांगर, संतोष दिनकर पारखे, अमोल धोंडीभाऊ पटाडे, अभिषेक राजीव भुजबळ, मयूर शहाजी शेळके, सचिन मुरलीधर गुंजाळ, अविनाश अनंत भोर, गोविंद दशरथ काळे, संतोष भरत भुजबळ, ॲडव्होकेट ज्योती गणेश शिंदे, सौ पल्लवी जितेंद्र गाढवे तसेच व्यवस्थापक ज्ञानेश्वर गुंजाळ व संस्थेचे सभासद उपस्थित होते। नमस्कार। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। खरं तर श्री ज्ञानदेवांच्या प्रांगणामध्ये संजीवन समाधी सोहळ्याच्या 750व्या वर्षामध्ये आमच्या ऋषीभाऊ आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रथम वर्धापन दिनालाही मी होतो आणि आज दिनदर्शिकेचं प्रकाशन त्यांचं झालेलं आहे। अतिशय आदर्श संस्था, सहकारामधली भविष्यात एक आदर्श संस्था म्हणून नक्कीच नावारूपाला येईल। श्री ज्ञानदेवांच्याच परिसरामध्ये आज त्या दिनदर्शिकेचं प्रकाशन करताना मला मनापासून आनंद होतोय। कारण हे सगळे संचालक अतिशय समर्पित भावनेने काम करतायत, पारदर्शक पद्धतीने काम करतायत आणि सहकारातलं सगळ्यांची समृद्धी व्हावी, आपल्या ग्राहकांची, आपल्या व्यापार उद्योजक या सगळ्या क्षेत्रांमध्ये, आणि त्यांची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। सगळं तरुण संचालक मंडळ आहे, अनुभवी संचालक मंडळ आहे आणि नावातच श्री आहे, म्हणजे लक्ष्मी ऑलरेडीच त्यांच्याकडे आहे आणि एकाच वर्षामध्ये अद्भुत आणि विस्मयकारक कामगिरी त्यांनी केलेली आहे। फक्त ठेवीदारांच्या विश्वासावर त्यांचा NPA सुद्धा चांगला आहे। एकूणच त्यांच्या सगळा जे स्ट्रक्चर आहे किंवा भविष्यातलं त्यांचं जे व्हिजन आहे ते अतिशय अप्रतिम आहे। त्यामुळे 365 दिवसाची दिनदर्शिका नसून मला वाटतं या संस्थेच्या असणाऱ्या भविष्यकालीन वाटचालीची जी दिनदर्शिका आहे येते 365 दिवस हे लोककल्याणाचं काम करताना, सहकारात्मक समृद्धीकडे नेत असताना या संस्थेचा खूप भरभराट व्हावा, संपूर्ण पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये एक दिवस या संस्थेचं नाव होईल अशी कृपा जगद्गुरूंच्या कृपेने श्री ज्ञानदेवांनी आणि श्री विठ्ठलांनी यांच्यावर करावी अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि दिनदर्शिका प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं असं जाहीर करतो। धन्यवाद।